अनेक वेळा घरात सर्व काही असूनही माणसाच्या आत एक रिकामेपण दडलेलं असतं. संपत्ती, प्रतिष्ठा आणि शांतीचं भासमान आयुष्य. पण त्यामागे एक धूसर स्वप्न झगडत असतं, स्वतःचं काही करून दाखवण्याचं. नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात 4 जणांचे कुटुंब राहत होते. सासू अलका, शांत पण थोडीशी टीका करणारी. सासरे दिलीप, गावात मान असलेले पण जुन्या विचारांचे. 21 वर्षाची सून दीप्ती, नवीन संसारात मिसळण्याचा प्रयत्न करणारी. आणि 24 वर्षाचा मुलगा विजय, स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभा असलेला तरुण. नुकतंच विजय आणि दीप्तीचं लग्न झालं होतं. घरात सगळं सुख होतं. घर गच्चीपर्यंत भरलेलं होतं. पण त्याहून जास्त भरलं होतं तात्पुरत्या समाधानाने. दिलीप कायम म्हणायचा, आपल्याकडे सगळं आहे, मुलाने जास्त शिकण्याची गरज नाही, पैसा आहे, जमीन आहे, प्रतिष्ठा आहे, अजून काय पाहिजे. तो रोज पांढरे शुभ्र कपडे घालून गावातील मंदिराजवळ बसायचा. हातात तुळशीमाळ, डोळ्यात अहंकार आणि चेहऱ्यावर शांततेचं बेमालूम नाटक. पण विजयला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याच्या मनात एक वादळ होतं. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. त्याला वडिलांच्या संपत्तीचा गर्व नव्हता, कारण तो संपत्तीपेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर जगायला शिकलेला होता. त्याला स्वतःचं काहीतरी हवं होतं. आई वडिलांच्या सावलीखाली नव्हे, तर स्वतःच्या प्रकाशात त्याला स्वतःचं नाव कमवायचं होतं. पित्याच्या ओळखीशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहून काही मिळवायचं होतं. म्हणून तो नोकरीच्या शोधात होता. थोड्या दिवसात त्याला मिळाली नाईट शिफ्टची एक चांगली नोकरी. रात्रभर तो घाम गाळायचा, मेहनतीने काम करायचा आणि दिवसात थकलेलं शरीर आणि थकलेली स्वप्न घेऊन झोपायचा. दुसरीकडे कवळ्या वयाची दीप्ती, स्वप्नात गुंतलेली पण वास्तवाच्या गुंठळ्यात अडकलेली. रात्री नवऱ्या वाचून घरात एकटी राहायची आणि त्या रात्रीच्या एकांतात काहीतरी हळूहळू बदलत होतं. दिलीप, तिचा सासरा, सतत तिच्या भोवती फिरत राहायचा. तिचं मागचं बघून आनंद घेत असायचा. त्याच्या नजरेत एक विचित्र आस होती, एक घाणेरडं आकर्षण होतं, जे दिवसेंदिवस उघड होऊ लागलं होतं. दीप्तीचं तिचं रूप आणि टवटवीत शरीर पाहून दिलीपच्या मनात विकृतीचं झाड उगम पावत होतं आणि त्याचं रक्त उकळू लागलं. दीप्ती ही दिसायला देखणी होती, म्हणून सासऱ्याची भावना जागेवर राहत नव्हती. पण तिला या नजरेचा अर्थ उमगत नव्हता. ती अजूनही त्या घरातली सून म्हणून स्वतःला वागवत होती. पण सासऱ्याच्या वागणुकीत आता सून स्त्री ही सीमारेषा मिटत चालली होती. रात्रभर घरात फक्त ती आणि दिलीप एक होता, पण तो सुरक्षित नव्हता. तो एकटेपणा हळूहळू भयात बदलू लागला होता. एक दिवस संधी गाठत दिलीप दीप्तीच्या जवळ गेला. तो नकळत तिच्यापाशी जरा वेळ थांबला आणि नजरेतून बोलू लागला. दीप्ती, त्याने हळू आवाजात म्हटलं, तुझं सौंदर्य पाहून माझं डोकंच भुललं आहे. विजय तुझी मनसोक्त जिरवत नाही, तुझ्याकडे लक्ष देत नाही. तो फक्त नोकरीच्या दुनियेत हरवला आहे. पण मी तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करीन. तुझी मनसोक्त पूर्णपणे जिरवेल. फक्त तू माझ्याजवळ ये. तो कुजबुजत तिच्या नकळत शेजारी येत राहिला. त्या वाक्यामागे होता एक प्रौढ विकृत मोह आणि एक पाश, ज्यात ती अडकू लागली. दीप्तीने आधी त्याला थेट विरोध केला. हे चुकीचं आहे बाबा. तुम्ही माझे सासरे आहात. माझी जिरवायला माझा नवरा सक्षम आहे. तुम्ही या वयात काही करू शकत नाही, असं म्हणत ती त्याला झिडकारून निघून गेली. पण रात्रभर घरात ती एकटीच असायची. त्या घरात एक भयान शांतता असायची आणि दिलीपच्या नजरेत एक शैतानी जळजळ. हळूहळू ती शांतता मोहात बदलू लागली. एक एक दिवस जात गेला तसतशी ती त्या मोहात सांडत गेली. दिलीपच्या मिठीत ती आली. पहिल्यांदा थोड्याशा अपराधगंडाने, पण नंतर त्या मिठीत काहीतरी असं होतं जे तिच्या देहाला ओढून नेत होतं आणि तिच्या मनाला गोंधळून टाकत होतं. रोज रात्री दोघं जवळ यायला लागले. दिलीपच्या हाताने आणि शब्दांनी तिचं मन आणि शरीर दोन्ही बांधून टाकलं. दीप्ती त्या मिठीत हरवत गेली. ती आता सून नव्हती, ती आता केवळ एक स्त्री होती, वासनाच्या स्पर्शात हरवलेली. दिलीप तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीत तृप्ती शोधायचा आणि दीप्तीला हळूहळू त्यातच एक वेगळी झीग मिळू लागली. त्यांचं नातं आता मूल्य, संस्कार, मर्यादा या सगळ्यांच्या पलीकडे गेलं होतं. ते नातं नव्हतंच, ते एक काळसर करार होता. रात्रीसाठी शरीराचा आणि दिवसा साठवलेल्या अपराधगंडाचा. रात्री दोघं जवळ यायचे आणि दिवसा विजय घरी यायचा, थकलेला पण उत्साहात. तो दीप्तीकडे माया करत असायचा. तिच्या केसातून हात फिरवायचा, ओठांवर हसू आणायचा आणि दीप्ती, ती दिवसा एक आदर्श पत्नी वाटायची. त्याला प्रेम द्यायची, त्याच्या मिठीत शुद्ध भावना दाखवायची. पण रात्री तीच दीप्ती त्या काळोख्या खोलीत दिलीपच्या भुकेल्या स्पर्शाला शरण जात असायची.
एकच शरीर पण दोन वेगवेगळ्या देहभानाच्या तुकड्यामध्ये वाटलेलं. अशा दुहेरी आयुष्यात एकेकाळी नवऱ्यावर प्रेम करणारी दीप्ती आता दिलीपच्या स्पर्शात अधिक प्रेम शोधू लागली होती. दिलीपचा अनुभव, त्याची लोभस वागणूक आणि दीप्तीच्या शरीराला मिळणारं पूर्णत्व हे सगळे विजेच्या भावनात्मक अनुपस्थितीवर मात करत होतं. हळूहळू दीप्तीच्या मनात विजय हा अडथळा वाटू लागला. नवरा म्हणून नव्हे तर प्रेमात अडथळा ठरणारा एक तुटक दुवा. दिलीपच्या मनातही आता वासनेचा आगडोम उसळला होता. तो इतका बिनधास्त झाला होता की घर, बायको, मुलगा या सगळ्यांच्या चौकटी त्याच्यासाठी केवळ नावापुरत्याच होत्या. दीप्तीसाठी तो काहीही करायला तयार होता. एक सोकल मोह त्याच्या वासनेपलीकडे गेला होता. आता त्याला फक्त ती हवी होती, कायमची. दुसरीकडे विजय मात्र स्वप्नाच्या मागे धावणारा, नोकरी, पैसा आणि कर्तृत्वात गुंतलेला. त्याला घरात काय चाललं याचा धाकपत्ताच नव्हता. पण नियती काही वेळेस अचानक दरवाजा उघडते. एक दिवस तो अचानक रात्री घरी आला. दिवसभरचं काम, दमलेला चेहरा, पण मनात होता एक हलकासा शंका. दरवाजा उघडायला वेळ लागला. त्याच्या मनात धडधड वाढली. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याला दिसली दीप्तीची अव्यवस्थित अवस्था. केस विस्कटलेले, डोळे घाबरलेले, अंगावर ओढणी नीट नाही. काहीतरी विचित्र होतं त्या क्षणात. आणि घरात दिलीपी होता. गालावर पसरलेलं बनावट हसू आणि अंगावर तिचं सुगंधाची छटा, जी विजयने दीप्तीच्या शरीरावर जाणवली होती. त्या रात्री विजयचं मन हादरलं. तो आईकडे गेला. आई अलका, जी सगळं पाहत होती पण समजूनही न समजण्याचा आव्हानात होती. विजयने तिला सगळं सांगितलं. आई, काहीतरी बरोबर नाही. बाबा आणि दीप्ती. पण अलकाने त्याच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य उच्चारलं, आपला नवरा कधी असं काही करू शकतो का रे विजय? त्यांच्यावर शंका घेणं म्हणजे पाप आहे. आईने नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाखाली सत्य पुन्हा एकदा गाडलं गेलं. विजय आता रोज रात्री घरी यायला लागला. जणू त्याच्या मनाने अधीर होऊन सांगितलं होतं, काहीतरी बरोबर नाही. त्याच्या या उपस्थितीमुळे दिलीप आणि दीप्ती, दोन देह, एक वासना, पण दूर ठेवले गेले. त्यांचं दुहेरी नातं आता एकमेकांपासून लांब होतं. पण हाव काही कमी झाली नव्हती. महिनाभर दोघं एकमेकांपासून वेगळे राहिले. वासनेचा ताण आता असह्य झाला होता. मनाचा संयम तुटत चालला होता. शेवटी त्यांनी ठरवलं, रात्रीच्या सगळ्यांना गाढ झोप लागेल तेव्हा गुपचूप भेटायचं. त्या रात्री सुमारे 2 वाजले होते. घरात निस्तब्ध शांतता होती आणि त्या शांततेत गेस्ट रूमच्या दिशेने रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्या खोलीत दिलीप आणि दीप्ती एकमेकांच्या मिठीत होते. वासनेने सुटलेले, एकमेकांच्या देहात विलीन होणारे श्वास वेगाने चालले होते. पलंगाच्या हालचालींनी आवाज दाटून बाहेर येत होता. त्या रात्री बायको विजेच्या शेजारी नव्हती. काहीतरी विचित्र वाटून त्याचा डोळा उघडला. तो उठला आणि हळूहळू रडणाऱ्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. त्या आवाजात सून नव्हती. त्या आवाजात फक्त एक परकी स्त्री होती. पण ती परकी नव्हती. तो दाराजवळ पोचला, दरवाजाच्या फटीतून डोकावलं आणि तेव्हा त्यांना बघितलं. दिलीप दीप्तीचे व्यक्तिमत्व मोकळे करून तिला सुंदर वेळेचा अनुभव देत होता. विजयने ते पाहिलं तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्यच हादरून गेलं. डोळ्यासमोर स्पष्ट दिसलं, त्याचीच बायको दीप्ती, अर्धवस्त्र, त्याच्या वडिलाच्या मिठीत. विजय सुन्न झाला. श्वास अडकला. क्षणभर त्याच्या आजूबाजूचं सगळं थांबलेलं वाटलं. विश्वासाचा, नात्याचा आणि प्रेमाचा एकाच वेळी खून झालेला होता. त्याच्यासमोर त्याचा संताप अनावर झाला होता. त्याच्या डोळ्यातून आग निघत होती. हृदयाचा ठोका वेगाने वाजत होता आणि शब्द रेटून बाहेर पडत होते. मी तुम्हाला सोडणार नाही. गावात सगळ्यांना सांगेन, बदनाम करीन. तो चवतळून ओरडू लागला. आवाज भरगच्च होता, नात्यांना हादरवणारा. त्या क्षणी दीप्ती आणि दिलीपने एकमेकांकडे पाहिलं. एक संकेत, एक नजरेतलं करारनामा. मुलगा अडथळा बनतोय आणि अडथळा हटवणंच हेच आता प्रेमाचं मूल्य. क्षणाचाही विलंब न करता दोघांनी विजयला पकडलं, धक्का दिला आणि त्याला जमिनीवर पाडलं. त्याचा संताप आता थरथरत होता, पण शरीर कमजोर झालं होतं. दिलीपने त्याच्या गळ्यावर हात ठेवला आणि गळा दाबायला सुरुवात केली. बाबा, नको बाबा. विजयच्या ओठातून फुटणारे हे शेवटचे शब्द. पण त्या शब्दामध्ये बाप आता फक्त नावापुरता उरलेला होता. एका वडिलांनी आपल्या मुलाला फक्त वाचण्यासाठी संपवलं हे कुणालाच पटणार नव्हतं. पण सत्य समोर होतं. नात्याचं भयानक विघटन आणि पापात बुडालेली जोडी. दीप्ती आता फक्त सून राहिली नव्हती. ती दिलीपसाठी सर्व काही झाली होती. प्रेम, शरीर, स्वार्थ आणि आता गुन्हेगाराची सहभागी. मुलगा त्यांच्या नात्याला अडथळा ठरत होता, म्हणून त्यांनी विजयला संपवलं, जणू प्रेमातला शेवटचा अडसर दूर केल्यासारखा. आता ते कायम एकत्र राहू शकतील, कुणाच्याही प्रश्नाशिवाय. आणि ही सर्व घटना घडत असताना घरात होती एक शांत झोप. पण ती झोप निर्दोषतेची नव्हती. आई अलका तिला दिलेल्या झोपेच्या गोळ्यांनी ती गाढ झोपली होती. बाहेर एवढा गोंधळ, किंकाळ्या, धडपड, पण तिच्या कानापर्यंत काही पोचलं नाही.
पण सकाळी एक वेगळी किंकाळी तिच्या झोपेची साखळी तोडते. दीप्तीच्या रडण्याचा आवाज, नकली पण भेदक. आई, आई उठ. विजय, विजय उठत नाही. अलकाच्या डोळ्यात अंधार पसरतो आणि आता घरात वासनेच्या गंधाऐवजी फक्त मृत्यूचा थंड श्वास भरलेला असतो. दीप्ती सकाळी रडत होती. रात्री छातीत दुखते म्हणत होता. उठत नाही आता, असं ती थरथरत सांगत होती. पण अलकाच्या मनात काहीतरी खटकत होतं. ती रडत होती पण डोळ्यात अश्रू नव्हते, आवाजात वेदना नव्हती. ते रडणं नकली वाटत होतं, केवळ एक अभिनय. आईचं अंतःकरण तिला थांबू देत नव्हतं. विजयच्या थंड शरीरापेक्षा दीप्तीच्या चेहऱ्यावरची थंडी तिच्या काळजाला अधिक बोचत होती. ती थेट पोलीस स्टेशनला गेली. माझ्या मुलाचं असं अचानक जाणं मला पटत नाही. काहीतरी चुकते साहेब, असं म्हणत तिने आपली शंका पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी तपास सुरू केला. शेवटी जे उघड झालं त्याने संपूर्ण गाव हादरून गेला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, मृत्यूचं मुख्य कारण गळा दाबून श्वास रोखून केलेली हत्या. एका क्षणात सर्व संशय खऱ्या रूपात समोर आला. पोलिसांनी दोघांना, दीप्ती आणि दिलीपला ताब्यात घेतलं. चौकशीला सामोरे जाताना त्यांची नजर एकमेकांच्या डोळ्यातच अडकली होती. जणू आता लपवण्यासारखं काही उरलेलं नव्हतं. थोड्याच वेळात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. होय, आम्हीच केलं. विजय आमच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्याला हटवणं गरजेचं होतं. आम्हाला एकत्र राहायचं होतं कायमचं. त्यांचं अनैतिक नातं आणि त्यात अडथळा बनलेला मुलगा विजय, ज्याचा गळा दाबून खून करण्यात आला. हे सत्य ऐकून पोलीस सुन्न झाले आणि गावाला जणू एक भयान थंडी स्पर्शून गेली. ज्याने जन्म दिला त्यानेच जीव घेतला. जिच्याशी 7 जन्माच्या वचनांनी संसार बांधला तिनेच विश्वास तोडून मृत्यू दिला. एका बापाने आपल्या मुलाचं आयुष्य संपवलं आणि एका सुनेने संसाराच्या गाठीऐवजी वासनाचे धागे निवडले. ही कथा होती वासनांधतेच्या अंधारात हरवलेल्या माणुसकीची. अशा खऱ्या आणि धक्कादायक घटनांसाठी आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.